मंडळी नमस्ते. मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघत आहात हेमंत तेलवेकर शो. मंडळी, आजपासून आपण एक नवीन पर्वाला आपण सुरुवात करतोय म्हणूया. आजपासून आपण एक नवीन चॅलेंज स्वीकारलेला आहे. आजपासून पुढचा 1 महिना 30 डेज आपण रोज एक व्हिडिओ, किमान 5 मिनिटाचा एक व्हिडिओ या पद्धतीनं रोज एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे. या दरम्यान मी प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या विषयावरती मग त्या कुठल्याही चर्चेसाठी कुठलाही विषय माझ्यासाठी वर्ज्य नसणार आहे असे अनेक विषय मी हाताळणार आहे. मला आलेले अनुभव, त्याचबरोबर मी ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये घडणाऱ्या घडामोडी, त्याचबरोबर कॅलेंडर इयरमध्ये घडणाऱ्या विविध प्रकारच्या घडामोडी आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे दिन, व्यक्ती, चर्चा, संवाद, इंटरव्ह्यू अशा अनेक विषयांना मी या दरम्यान टच करेन. या 30 दिवसामध्ये खरं तर माझ्यासाठी हे चॅलेंजिंग असणार आहे हे यासाठी ते म्हणजे की रोज नवीन विषय शोधणं आणि रोज त्या विषयावरती बोलणं. मंडळी, आजचा हा आपला पहिला दिवस. आजचा पहिला दिवस आपण सुरू करतोय एका खास विषयानुसार, खास विषयाला स्पर्श करून आपण आजचा दिवस आपण सुरू करतोय. मंडळी, आज सोमवार आहे खरं तर. कदाचित हा व्हिडिओ अपलोड होईल आणि तो तुम्हाला उद्या सकाळी बघायला मिळेल. म्हणजे मंगळवारी बघायला मिळेल. आज सोमवार आहे. 2 दिवसापूर्वी गणपती फेस्टिव्हलची सांगता आपण केली. संपूर्ण भारतामध्ये गणपती फेस्टिव्हल, गणेश बाप्पा यांचं जो सोहळा असतो 10-12 दिवसाचा, तो सोहळा आपण अपार उत्साहानं आपण साजरा करत असतो. गेली कित्येक वर्ष आपण गणपती बाप्पांचं आगमन, त्या आगमनासाठी आपण प्रचंड उत्सुक असतो. त्यांच्याबरोबर आपले 10 दिवस खूप आनंदानं जात असतात आणि मग 10 दिवसानंतर आपण त्यांचं विसर्जन करतो. गणेश मूर्तीचं विसर्जन आपण करतो. हे 10 दिवस कधी निघून जातात काय कळत नाहीये. असं म्हटलं जातं की भारतीय माणसं प्रचंड उत्साही आहेत, उत्सवप्रिय आहेत आणि गणपती फेस्टिव्हल दरम्यान त्यांच्या उत्साहाला एक वेगळ्या प्रकारचा साज चढतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या गणपती फेस्टिव्हलची सांगता परवा दिवशी आपली झाली. आपल्या देशामधल्या विविध शहरांमधले गणपती, घरोघरी असलेले गणेश मूर्ती त्यांचं विसर्जन पहिल्या 4-5 दिवसामध्येच झालेलं होतं. परंतु तरुण मंडळांनी उभा केलेल्या गणेश मंडप आणि त्या मंडपामध्ये असलेल्या मूर्ती यांचं म्हणजे सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन परवा दिवशी झालं. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य, आकर्षण असलेलं जे गणेश मूर्ती आहे, ती लालबागचा राजा म्हणून ती गणेश मूर्ती प्रसिद्ध आहे. या गणेश मूर्तीचं विसर्जन हे 34 तासानंतर झालं. खरं तर अनंत चतुर्थी दिवशी निघलेली मिरवणूक दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ही 33-34 तासानंतर गणेश मूर्तींचं समुद्रामध्ये विसर्जन झालं. यावेळेला गुजरातकडनं आणलेला त्यांनी गुजरातवरून आणलेला वेगळ्या प्रकारचा तराफा, त्याचबरोबर भरती ओहोटीची त्यांना कळून न आलेली वेळ, या सगळ्याचा परिपाक म्हणून लालबागचा राजा हा खोळंबला होता खूप उशीरपर्यंत विसर्जनासाठी. परंतु सरतेशेवटी लालबागच्या राजाचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे. तिकडं लंडनमध्ये थेम्स नदीमध्ये सुद्धा काही भारतीय मंडळी, भारतीय गणेश भक्तांनी तिथं देखील गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केलेला आहे आणि काही सोशल मीडिया हँडलवरती या गणेश भक्तांनी थेम्स नदीमध्ये, लंडनमधली जी थेम्स नदी आहे, जशी भारतामध्ये ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी, गोदावरी या नद्या आहेत, तशा लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये, युरोपामध्ये थेम्स नदी प्रचंड प्रसिद्ध आहे. त्या थेम्स नदीमध्ये गणेश भक्तांनी गणपती मूर्तीचं विसर्जन केलेलं दृश्य सोशल मीडियावरनं काही हँडलवरनं प्रसारित झालेलं आपण बघितलं असेलच. गणेश मूर्तीचं विसर्जन करत असताना तिथं काही स्वान्स म्हणजे हंस तिथं उपस्थित होते. तिथला निसर्ग, तिथला परिसर
हा आपल्यापेक्षा देखील खूपच सुंदर आहे असं असेल कदाचित, आणि त्याच्यामुळं तिथं आपल्याला गणेश मूर्तींचं विसर्जन करत असताना स्वान्स सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये दिसले. माझ्या गावामध्ये, म्हणजे मी ज्या गावामधनं येतो सरूडमध्ये, या सरूडमध्ये देखील मोठ्या उत्साहानं यावर्षी देखील गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये पार पाडला. गेली खरं तर अनेक वर्ष सरूडमध्ये जो गणेश उत्सव आम्ही साजरा करताना आपण पाहतोय, आम्ही तो गणेश उत्सव पाहतच आम्ही मोठे झालेलो आहोत. सरूड हे गाव दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं आहे. वारणा नदी आणि कळवी नदीच्या दरम्यान हे वसलेलं गाव, आणि गावाच्या मध्यभागी असलेला शाहूकालीन मोठाच्या मोठा तलाव, आणि त्याचबरोबर शाहू तलावाच्या उत्तरेच्या बाजूला असलेलं महादेवाची टेकडी, आणि आजूबाजूला असलेली निसर्गरम्य अशी शेती, बाजून असलेल्या डोंगर रांगा, यामुळं आमचा गाव अत्यंत सुजलाम सुफलाम तर आहेच, पण अतिशय सुंदर हा गाव आमचा आहे. या गावामध्ये आम्ही लहानपणापासून बघत आलोय की गणपती बाप्पा, गणेश फेस्टिवल हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात असायचा. अगदी लहानपणी आम्ही बघायचो ते म्हणजे की गणपती बाप्पा आले आणि त्यानंतर मग गौराईचं आगमन झालं की आम्ही अगदी लहान होतो तेव्हा तेव्हा गल्लोगल्ली सगळ्या बायका, स्त्रिया, महिला सगळ्या जमायच्या आणि त्या न्हावणं काढत असायच्या. गौराईची गीतं गात संपूर्ण गावभर, संपूर्ण गावामधनं त्यांची फेरी होत असायची, आणि खूप उत्साहानं त्या त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असायच्या. त्याचबरोबर न्हावणासोबत सोंग पण असायची. हा प्रकार आता खरं तर नवीन पिढीला सांगितलं तर खूप आश्चर्य वाटेल किंवा त्याला या गोष्टीची कल्पना नाही आहे. सोंग याचा अर्थ पुराण कथेमधली किंवा सध्या आपल्या अवतीभोवती असलेली विविध प्रकारचे पात्र, या पात्रांचे हुबेहूब अशा पद्धतीचे रूप घेऊन त्याला आपण सोंग म्हणत असायचो. ही सोंग घेऊन पुराण कथेमधले वेगवेगळे पात्र उत्साही तरुण कार्यकर्ते जिवंत करत असायचे. वेगवेगळ्या प्रकारचे कलर ते अंगाला फासत असायचे, आणि खूप पुराण कथामधल्या विविध प्रकारच्या कथा ते जिवंत करत असायचे. पुढे सोंग आणि पाठीमाग महिलांचा महिलांचा हा सगळा मेळा न्हावणं घेऊन आणि गौराईची गीतं गात हा संपूर्ण कार्यक्रम संपूर्ण गावभर चालायचा. नंतर काळ बदलला आणि सोंगांची जागा मग सजीव देखावणी घेतली, आणि गावागावामध्ये, म्हणजे आमचं गाव तसं खूप मोठं आहे, आणि या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मंडळं उभा राहिली, आणि या मंडळांनी पुढे आपल्या मंडळाचं एक वेगळं आगळं वैशिष्ट्यच त्यांनी स्वतःचं निर्माण केलं. गावामध्ये भगतसिंग मंडळ, तरुण मंडळ, न्यू फ्रेंड्स, अचानक तरुण मंडळ, झाडावरचा गणपतीचं मंडळ, खूप सारी मंडळ, कोराडे गल्लीचं मंडळ, भोपळे गल्लीचं मंडळ, त्यानंतर एशी मधलं मंडळ, अशा अनेक मंडळं आमच्या गावामध्ये स्थापन झालेली आहेत. आणि ही मंडळं पुढे पुढे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम गणपती फेस्टिवलच्या दरम्यान लोकांच्या मनोरंजनासाठी, प्रबोधनासाठी, आणि लोकांचं मनोरंजन तर हा तर हेतू होताच, पण त्याचबरोबर लोकांचं प्रबोधन करण्यापाठीमागचा सुद्धा हेतू त्याच्या पाठीमागे असायचा. अशा अनेक कार्यक्रम ते घेत असायचे. याला आपण सजीव देखावा असे आपण म्हणत असू. वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक विषयांवरती नाटिका सादर केल्या जात असायच्या. काही विनोदी कथानकांवरती आधारित असलेल्या नाटिका सादर केल्या जात असायच्या. मला आठवतंय 30 एक वर्षापूर्वी जेव्हा आमच्या गावामध्ये खरं तर आम्हाला त्यावेळेला कोल्हापूरला जाणं शक्य नव्हतं, गणपती फेस्टिवल अनुभवण्यासाठी पुण्याला जाणं शक्य नव्हतं, मुंबईसारख्या ठिकाणी तर जाणं शक्य नव्हतं. मोठमोठ्या शहरांमध्ये गणपती फेस्टिवल खूप मोठ्या उत्साहानं साजरा केला जात असायचा, जात असतोच. मोठ्या शहरामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात असतोच, परंतु आबालवृद्धांना, सर्वसामान्य लोकांना हे गणपती फेस्टिवल बघायला शहरामध्ये जाणं शक्य नसतं. त्यांच्यासाठी सरूड गावामधला गणपतीचा फेस्टिवलचा जो कार्यक्रम असायचा तो एक पर्वणी असायचा. कारण घरगुती गणपती विसर्जित झाल्यानंतर पुढे उरलेले जे 5 दिवस असायचे ते 5 दिवस कार्यक्रमांची गावामध्ये रेलचेल असायची. प्रत्येक मंडळ कुठल्या ना कुठल्या तरी विषयावरती रोज नवीन एखादं नाटक ते तयार करायचं, आणि त्या नाटकावरती
मंडळामधलेच कार्यकर्ते हे सहभागी होत असायचे, त्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचे आणि आपली बहारदार कला ते सादर करत असायचे. असे अनेक नाटक, अशा अनेक कलाकृती आम्ही बघत बघत मोठे झालो. मला अजूनही आठवतंय भोपळे गल्लीमध्ये 30 एक वर्षापूर्वीचा तो कार्यक्रम. त्यावेळच्या कार्यक्रमामध्ये भोपळे गल्लीच्या तरुण मंडळांनी एक विषय हाताळलेला होता आणि तो होता रॅगिंगचा. रॅगिंग म्हणजे कॉलेजमध्ये मुलांवरती रॅगिंग केलं जातं, त्रास दिला जातो. सिनियर मंडळी ज्युनियर पोरांना कशा पद्धतीनं त्रास देतात आणि त्याचा परिणाम, भयावह परिणाम ज्युनियर मंडळींवरती कसा होतो, त्याचं यथार्थ दर्शन त्या नाटिकेमध्ये केलेलं 30 एक वर्षापूर्वी त्या भोपळे गल्लीच्या मंडळानं तो विषय त्यांनी हाताळलेला होता. हे खरं तर आत्ता आपण जर ऐकलं तर ते आपल्याला खूप आश्चर्यकारक वाटेल. भगतसिंग मंडळांनी देखील अशाच पद्धतीच्या ऐतिहासिक, पौराणिक, त्याचबरोबर काही सामाजिक ज्वलंत विषयांवरती नाटिका सादर केलेल्या असायच्या. न्यू फ्रेंड्स मंडळ देखील आपल्या परीनं वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक विषयांवरती नाटिका तयार करत असायचे. त्याचबरोबर काय म्हणू आपण, कौटुंबिक कलहावरती आधारित असलेले आणि सामाजिक संदेश देणारे अशा अनेक प्रकारच्या नाटिका केल्या जात असायच्या. हे सगळं खूप बहारदारपणे आमच्या गावामध्ये चालत आलेलं इतकी सगळी वर्ष मी बघत बघत आलोय. अलीकडच्या कालावधीमध्ये गावामधल्या गणपती फेस्टिवलमध्ये सहभागी होणं शक्य होत नाही किंवा आता तशा प्रकारचे कार्यक्रम चालतात की मला माहिती नाहीये. कारण नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्या कारणानं गावाकडच्या या कार्यक्रमांमध्ये सहभागी येत नाही. परंतु तो काळ आठवला की एक प्रकारे मनाला परत एकदा बालपणामध्ये जावंसं वाटतं. हां, आणि एक दुसरी गोष्ट सांगायची राहिली. आमच्या गावामध्ये घरगुती गणपतीचं विसर्जन झाल्याच्या दिवशी म्हणजे गौरी गणपती विसर्जन असायचं. त्याच दिवशी आमच्या गावामध्ये कुस्तीचं खूप मोठं मैदान ठरलेलं असायचं आणि या मैदानामध्ये वेगवेगळ्या भागामधनं आलेले पैलवान मंडळी, नामवंत पैलवान मंडळी सहभागी होत असायचे आणि या कुस्तीमध्ये भाग घेऊन रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन ते करत असायचे. कुस्ती चौकणांचं ते मनोरंजन करत असायचे. असा तो कार्यक्रम, असा तो काळ, बालपणीचा काळ हा एकदम सुखाचा म्हणतात त्या पद्धतीनं आम्ही तो अनुभवलेला आहे. आता गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी कुस्त्यांचं मैदान आता रंगत नाही किंवा मी म्हणालो मगाशी ज्या पद्धतीनं तरुण मंडळांच्या समोर जे वेगवेगळ्या प्रकारच्या नाटिका सादर केल्या जात असायच्या पूर्वी, तशा प्रकारच्या नाटिका आता सादर केल्या जातात की नाही मला माहिती नाही. आमच्या गावामधले हरहुन्नरी कलाकार, हरहुन्नरी कार्यकर्ते याच्यामध्ये भाग घेत असायचे. मला आठवतंय भोपळे गल्लीचं जे मंडळ असायचं ते मंडळ रमेश भोपळे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करत असायचे. भगतसिंग मंडळ हे शिवा सेटे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करत असायचे. शिवा सेटे म्हणजे अवलिया माणूस. शिवा सेटे हे अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका केलेल्या आहेत. अर्थात त्या भूमिका त्या नेमक्या त्यांनी कुठल्या केल्यात हे खरं तर आपल्याला शोधावं लागेल. परंतु ते मात्र जेव्हा भेटतील तेव्हा ते आवर्जून बोलवायचे आणि मी या चित्रपटामध्ये काम केलं, त्या चित्रपटामध्ये मी काम केलं असं सांगत असायचे. त्यांना लेखनाचा देखील शौक होता. ते लेखन करत असायचे. गणपती फेस्टिवलमध्ये जे सादर केले जाणारे ज्या कला होत्या, जी नाटकं होती, ती बहुधा त्यांनीच लिहिलेली असायची. असे अनेक विषय आमच्या गावामधली मंडळी हाताळत असायची. आता मात्र याच्यामध्ये बदल झालेला बघायला मिळतो. पूर्वी कर्णकर्कश अशा पद्धतीचे लाऊडस्पीकर नसायचे. लाऊडस्पीकर असायचे, पण आज ज्या पद्धतीनं डॉल्बीचा ठणठणाट असतो, त्या पद्धतीनं तेव्हाचा काळ नव्हता. कर्णमधुर स्वरूपाचे स्टेरिओ बॉक्स असायचे आणि त्या स्टेरिओ बॉक्सवरती हे सगळे कार्यक्रम चालायचे आणि हे कार्यक्रम बघण्यासाठी सरुड गावामधनंच नव्हे तर पंचक्रोशीमधनं अनेक लोक आपल्या कुटुंब कबिल्यासह त्या 5 दिवसांमध्ये हे देखावे बघण्यासाठी बाहेर पडायचे. आज काळ बदललाय. आज अशा पद्धतीचं वातावरण बघायला मिळत नाही. परंतु वारणा नदीच्या, कडवी नदीच्या पाण्यावरती पोचलेली कोल्हापूरची माफ करा, सरुडची जनता, सरुडचे तरुण मंडळी आता मात्र एका वेगळ्या पद्धतीनं फोकसमध्ये असताना आपल्याला बघायला मिळतात. दरवर्षी MPSCच्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या गावची मुलं प्रत्येक वर्षी
एक दोन विद्यार्थी हे त्या परीक्षेमध्ये यशस्वी होताना बघताना खरं तर मला असं वाटतं की एकेकाळी गणपती फेस्टिवलमध्ये भाग घेतला, गणपतीची भक्ती केली, त्याचा हा परिणाम असेल आणि त्याच्यामुळं ते बुद्धीचं वरदान सरूडच्या कार्यकर्त्यांना, सरूडच्या तरुण मंडळींना गणपती बाप्पांनी दिलेलं असावं, असं मला वाटतं. आज सरूडमध्ये 10,000 पेक्षा 15,000 पेक्षा लोकसंख्या भरपूर जास्त आहे आणि या इतक्या मोठ्या लोकसंख्येमध्ये देखील अधिकारी वर्ग, तरुण अधिकारी होण्याचं प्रमाण प्रचंड जास्त आहे. घरोघरी आज आपण पाहतो की तहसीलदार, पी-एस-आय आणि कृषी खात्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेमधनं यशस्वी झालेले अनेक तरुण कार्यकर्ते, मुलं, मुली आपल्याला बघायला मिळतील. तर अशा पद्धतीनं हे माझं गाव आजचा पहिला दिवस, हा जो 30 डे चॅलेंजचा पहिला दिवस मी जो आज साजरा करतोय, सेलिब्रेट करतोय, तो दिवस मी माझ्या गावाला नमन करून, मी माझ्या गावाला आजचा हा पहिला व्हिडिओ मी अर्पण करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.